नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतीला स्थिरता आणि टिकाऊ सिंचन मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे। या योजनेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील 5 शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। शेतकऱ्यांना शेततळ्याच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। या योजनेतून शेततळ्याचे अस्थिरीकरण केल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढते। यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिकांना पाणी देणे शक्य होते। उन्हाळ्यात किंवा पावसाचा तुटवडा असतानाही पिकांना वेळेवर पाणी पुरवठा करता येतो आणि पिकांचे नुकसान टाळले जाते। सतत उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन क्षमता वाढते आणि शेवटी शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुपटीने वाढते। या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शेतीमध्ये स्वावलंबी बनवणे। दीर्घकालीन सिंचनाची सुविधा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहते आणि त्यांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम बनते। या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी पात्र आहेत। दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते। अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर ते जास्तीत जास्त 6 हेक्टरपर्यंत शेती असणे आवश्यक आहे। दुर्गम भागात 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी मिळून सामूहिकरित्या अर्ज करणे शक्य आहे। मात्र एकदा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्ष पुन्हा या योजनेचा फायदा मिळणार नाही। तसेच याआधी अशाच प्रकारच्या योजनेत लाभ घेतलेला असेल तर या योजनेसाठी पात्र ठरता येणार नाही। अर्ज प्रक्रिया कशी करायची? राज्य शासनाने या योजनेसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी त्वरित MahaDBT पोर्टलवर mahadbt.maharashtra.government.in फार्मर लॉग इनवर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे। निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे 30 दिवसाच्या आत अपलोड करणे बंधनकारक आहे। ठरलेल्या वेळेत कागदपत्रे सादर न केल्यास निवड आपोआप रद्द होते। निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी MahaDBT पोर्टलवर जाहीर केली जाते। या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी विभाग किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।